नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल गणेश तांबे व्लॉग्समध्ये। आज नागठाण मैदानात आहे आणि आता सुंदर अशी गाडी पळली। गर्णिकेचा राजा आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर। गाडीचे ड्रायव्हर आपल्याला माहिती आहे, ज्यांनी अखंड महाराष्ट्र ज्यांना असं गाव नाही तिथं ओळखत नाही, अच्युत ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत। जरा जाणून घेऊ राजाची आणि सुंदरची गाडी कशी पळली। अच्युत ड्रायव्हर नमस्कार। काय सांगाल आज कशी गाडी पळली राजा आणि सुंदरची? गाडी चांगली पळाली, 9व्या गटात गाडी 1 नंबर तासावरून गाडी चांगली पळाली। गाडी काय सांगाल स्पीड, काय सांगाल राजाचं आणि सुंदरच्या गाडीचं? स्पीड गाडी चांगली लागली स्पीड गाडीला, कारण का सुंदर मुंबईत ना आला या, आज पहिलाच मैदान आहे मुंबईत येऊन, चांगला पळाला सुंदर। कसं वाटतं टॉपच्या गाड्या आणता तुम्ही सगळ्या, कसं वाटतं मैदानात? टॉपच्या गाडी हाणायसाठी मी कमीत कमी 10 वर्ष घालवली ती, त्यामुळे आता टॉपच्या गाडी हाणतो त्यामुळे चांगलं वाटतंय। अच्युत ड्रायव्हर आजच्या मैदानाचं काय सांगाल की हे पारंपरिक मैदान आहे आणि ह्या मैदानात 1 नंबर तासावर गाडी लागली, काय मनात अशी भीती वाटली का? नागठाणचं मैदान पारंपरिक रास्त असते मैदान, त्यामुळे तर मैदानावर गाडी आम्ही आणली आहे गर्णिकेचा राजा आणि सुंदरची, त्यामुळे गाडी कुठं आली तरी पाळणारच आम्ही तिथं। म्हणजे पब्लिकची काय भीती आहे का? काय पब्लिकची भीती नाही, आता चार मैदान झालं पब्लिकनच पोहतोय राजा, गट सेमीन फायनल। अच्युत ड्रायव्हर भरपूर असे तुम्ही बैल आणलेत, महाराष्ट्रातले सगळे टॉपचे बैल तुम्ही आणलेत, तुमच्या आता घालणं सगळे बैल गेलेत, परंतु सगळ्यात जास्त कुठल्या गाडीला स्पीड लागलेलं काय सांगाल? सगळ्यात जास्त स्पीड वडकीच्या मैदानामध्ये लागलेलं भारत आणि माहिब्याच्या गाडीला। काय घडलं? गाडीला सीमेला गाड्या सगळ्या टॉपच्या गाड्या एकत्र आलते त्यामुळे स्पीड गाडीला जास्त लावावं लागलं मला। गाडी 1 नंबर पाहिलेली तिथं वडकीच्या मैदानामध्ये भारत आणि माहिब्याची, तो आठवणीतला क्षण आहे माझ्या। अच्युत ड्रायव्हर भरपूर ठिकाणी आता ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये तुमच्या बऱ्याच ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्यात आली किंवा कुठं काय झालं, भरपूर म्हणजे ते सत्य आहे ते दाखवण्यात आलं, परंतु आता एक त्याच्यानंतरच्या काळात ह्या 2 महिन्यात तसं कुठं आढळून आलं का? तुमचं ऑब्जेक्शन घेण्यात आलं का? तसं आता तर कुठं अजून आलेलं नाही ऑब्जेक्शन माझ्यावरती। ठराविक ठिकाणी काही ठिकाणी इकडं साईडला जरी कुठं जरी काय असं धरलं शेपाट हातात तरी माणसं सांगायची ती इकडं। आता नागठाणमध्ये पण सांगायला तिथे एक जण की शेपाट धरलं ड्रायव्हरनं म्हणून, पण मी ट्रॅकमध्ये कुठं असल्यावर काही अजिबात करत नाही। म्हणजे थोडक्यात आता जसे गटामध्येच ऑब्जेक्शन आलेलं, पण तुम्ही सुट्टीच्या खालच्या बाजूला अगोदरच तुम्ही केलेलं फक्त काही नव्हतं, फक्त हातात धरलेलं शेपाट मी। पण ते बघणाऱ्यांचा गैरसमज झाला जरा की दात लावलाय म्हणून। आणि अच्युत ड्रायव्हर आता कसं होतं, बैलगाडी क्षेत्र आहे, हार जीत असते, कुठं काय होत असतं, कोण शेपूट चावतो, कोण मारहाण करतो, परंतु आता तुमची ती सवय बंद झाली का? काय सांगाल सगळ्या प्रेक्षकांना? 2-3 महिन्यात सवय पाक बंद झालेली आहे। पुशेगावात हिंद केसरीचा किताब सगळं घेतला, पण अजिबात बैलाने कुठल्या शेपटाला चावाव्या तसले काय भानगड नाही। अच्युत ड्रायव्हर एक नवीन नाव पडले तुम्हाला आता या क्षेत्रामध्ये, रेट्रेस रन मशीन म्हणून नाव पडले, काय सांगाल? पुशेगावात फुल स्पीड गाडी आणलेली तुम्ही, कसं वाटलेलं? त्या गाडीला फुल स्पीड लागलेलं? गाडीला त्या फुल स्पीड पण लागलेलं आणि हात पण माझं जास्त तिथं चाललेलं, त्यामुळं आपले रणजित बनसोडे यांच्यावर आणि रन मशीन म्हणते ते, त्यामुळे सगळे नाव माझं रन मशीन पडले। अच्युत ड्रायव्हर कसं वाटतं, एक महाराष्ट्रात नाव लौकिक झालं, भरपूर या क्षेत्रात तुम्ही मेहनत घेतली, काय सांगाल? आता अखंड महाराष्ट्रात ओळखलं जातं तुम्ही, काय कसं वाटतंय? हे नाव कमवण्यासाठी मी 7-8 वर्ष घालवली ती, त्यामुळे आता मला एकदम असं फोटोही काढाई माझ्याबरोबर येते ती, त्यामुळे एकदम अभिमान वाटतो मला। आणि हे चॅनेल आता P3 आहे, STC आहे, त्याच्यामुळे तर जास्तच व्हिडिओ हे होते, व्हायरल होते ते। अखंड महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली। आज लहान मुलगा जरी समोर आला तरी कोण आहे तर अच्युत ड्रायव्हर रेट्रे म्हणते ती, कसं वाटतं एकंदरीत घरचं वातावरण काय असतं घरी गेल्यावर? आता मला घरी भेटाय पण पोरं येते ती माझ्या वयाची, आणि बाहेर कुठं मैदानात गेलं सगळे मला म्हणजे अख्खं घरदार ओळखते बाहेर गेलं तरी, ओळख निर्माण झाली सगळ्यांची। घरच्याशी बाहेर गेले तर घरच्यांना विचारत असतील अच्युतच्या, म्हणजे अच्युतच्या घरातले आहेत म्हणल्यावर। अच्युत ड्रायव्हर आज गाडी पळली राजा आणि सुंदर, सेमीला कसं वाटतंय, काय वाटतंय सेमीसाठी कसं होईल गाडी? आता त्या गाडी कुणीकडे साईड निघली तर गाडी चांगली पळत्या, हाणायचा आणि गाडी पळवण्याचा माझा प्रयत्न पूर्ण आहे, त्यामुळे काही विषय नाही, अडचण नाही। अच्युत ड्रायव्हर आता राजा एक अंधारात बैल होता काही काळापूर्वी, परंतु त्यानं अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये अधिराज्य घालवायला सुरुवात केलं त्याच्या पळाच्या जोरावर। त्यानं त्याचा पळ दाखवला
आणि आता शक्यतो राजाच्या गाडीवर मग आम्ही बघतोय असं तुम्हीच असता. काय तुमचं एक पायऱ्याचं नियोजन कसं असतं राजाभरचं? राजाचं मालक आणि बाबू माने घरनिकी हे आधी मला फोन करते ती पायरा कुठला करायचा काय करायचं, पण नंतर गाडीचं नियोजन झाले की मला फोन पण करतात गाडी हाणायला फिक्समध्ये या म्हणून. त्यामुळे आता या 2-3 बैलांच्या गाड्या मी हाणतोय फिक्समध्ये. अच्युत ड्रायव्हर तुम्हाला पायऱ्याच्या वेळेस करतात हे बैलगाडी मालक, त्यावेळेस तुम्हाला पूर्व सूचना असते का बाबा ह्या बैलावर टाकायचा का त्या बैलावर टाकायचा का? कसं आता ड्रायव्हरपेक्षा मालक पण जास्त हुशार झाली ती, त्यामुळं जास्त विचारत बसत नाही ती. पैरे त्यांची त्यांनी करते मालक स्वतः पैरे करतील, फक्त हाणायसाठी फोन येतो आपल्याशी. तुम्हाला असं कधी एखाद्या मैदानात जाणवलं की बाबा ह्या बैलावर हा चुकीचा पायरा झाला किंवा चुकीचं नियोजन लागले? तसं नाही, आपण पण जास्त काही सांगत नाही कुठल्या मालकाला. जास्त सांगितलं की ड्रायव्हर जास्त सांगतोय म्हणते ती, त्यामुळे आपण थोडकंच सांगतो. आणि गाडी आपल्या डोक्यातली असली तर गाडी हाणायला 100% जातो मी. म्हणजे तुम्हाला ज्या बैलांचा अंदाज आहे जी गाडी कशी पळणार आहे माहिती आहे, त्याचं नियोजन तुम्ही बघितलं की ओळखून जाता. आजचं कसं नियोजन झालेलं सुंदर आणि राजाचं नियोजन कसं झालं आणि गाडी कशी पडली? सुंदरजन राजाचं नियोजन जेवण ड्रायव्हरांनी बाबमानेनी केलेलं. मला रात्री फोन आलेला गाडी हाणायला तुम्ही या म्हणून, माझं गाडी हाणाय मी आलोय. कसं वाटलं आज एक पारंपरिक मैदानात गटपात झालाय, सेमीला किती स्पीड लागेल गाडीला? स्पीड लावायचा जास्त प्रयत्न करणारच आहे, कारण सेमी काढल्याशिवाय फायनल नाही, त्यामुळे स्पीड लावावं लागणार आहे जास्त. नाही स्पीड तर लागणारच आहे, कारण नावच पडले रन मशीन आता, त्यामुळे रन मशीनचं स्पीड आपल्याला दाखवायला लागणार आहे ह्या मैदानात सुद्धा. तर अच्युत ड्रायव्हर भरपूर प्रवास आहे तुमचा, तुम्ही भरपूर मेहनत घेतली इथपर्यंत यासाठी. तेच चालाकी, तुमची शिस्त, पळवण्याची गाडी पळवण्याचा तो ढंग म्हणजे सगळंच तुम्ही एक शिकून घेतला. पण ह्याच्या मागं घडण्यामागं तुम्ही कोणाला सहकामी किंवा कोणामुळे तुम्ही या क्षेत्रात जास्त पुढे आला? जास्त पुढं म्हणजे सगळे मित्र सहकारी माझे, आणि सुपण्याचा अमित पाटील आहे, ती समीर पत्रेवाला आहे, माझ्या घरातली पण. त्यामुळे यांच्या सगळ्या सपोर्टाने मी इथपर्यंत आता आहे. पण तुम्हाला बैलगाडी शर्यतीत मध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरला जॉकी म्हणून तुम्हाला कोणी असं मार्गदर्शन केलं का? गाडी अशी आणायची, गाडी तशी लागल आणायला, असं कोणी सांगितलेलं का? काल्याचे संभाव आहे ती, त्यांनी मला मार्गदर्शन जास्त केलं, आणि घरातले वडिलांनी पण मला मार्गदर्शन केलं. त्यामुळं आता मी गाडी आणायला जास्त प्रोत्साहन मला मिळालंय. नक्कीच. आता आबांचं नाव घेतलं तुम्ही, सांबाबांचं, एक जुने जाणते व्यक्तिमत्व, प्रसिद्ध जॉकी, त्यांनी अखंड महाराष्ट्रातलं बैलगाडी क्षेत्र गाजवलं त्यांच्या काळात. काय अनुभव सांगाल त्यांच्या, आबांचे अनुभव काय सांगाल तुम्हाला आलेले? आबांचे अनुभव म्हणजे आबा गाडी डोक्यानं गाडी, आणि चांगली गाडी पाहणारी असेल ती, बैल न बाहेर जाणारा, त्यांच्या डोक्यानं ती खेळत होती. त्यामुळे अजून पण मला ती आबा कुठं मैदानात आले ती, त्यांचा ठाकूर जरी हाणायला लागलो तरी अशी गाडी हाण तशी गाडी हाण मला आबा कायम सांगते. मार्गदर्शन कायम असतं. आबांनी काळ गाजवला, तुमचा तर आता काळ गाजतोय, आणि मीडियाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली. जाता जाता अच्युत ड्रायव्हर एक शेवटचा प्रश्न, कसं वाटतं एक बैलगाडी क्षेत्र कसं वाटतंय तुम्हाला? बैलगाडी क्षेत्रामुळेच आता हा इथं उभा, आणि बैलगाडी क्षेत्रामुळेच सगळं चाललंय. आता आपलं कुटुंब म्हणा, सगळं बाकीचा व्यापार पण चाललाय, बैलगाडी क्षेत्रामुळे चाललंय. चालू झाल्यापासून चांगले दिवस आले ते. ड्रायव्हरांना चांगले दिवस आलेत का? 100% चांगले दिवस आले ते ड्रायव्हरांनी. अच्युत ड्रायव्हर, आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, धन्यवाद, तुम्ही आम्हाला बाईट दिली. असं तुमचं नाव लौकिक होत राहू अखंड महाराष्ट्रावर, आणि कायम तुम्ही गुलालात येत राहू ही बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग बरं.